नमस्कार सभी को। आज आम्ही चर्चा करायला एकत्र आलो आहोत कारण 2 एप्रिल 2025 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याला लिबरेशन डे असं संबोधित केलं होतं की 2 एप्रिल पासून जगात आणि अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडणार आहेत. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन एका प्रकारे आपण साजरा करणार आहोत आणि असं घोषणा करत असताना त्यांनी संपूर्ण जगाविरुद्ध आयात कर लावले, वाढवले. किमान 10% आयात कर त्यांनी अमेरिकेत येणाऱ्या मालावर लावले आणि असे काही देश होते ज्यांची अमेरिकेला होत असलेली त्यांच्याकडून होत असलेली आयात ही निर्यातीपेक्षा खूप जास्त होती. त्या देशांवर कुठे 40%, कुठे 50%, कुठे 25% आयात कर लावलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये उत्पात माजलेला आहे. शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणावर कोसळलेले आहेत. अमेरिकेत गेले 2 दिवस साधारणतः 4% शेअर बाजार कोसळत आहेत. भारतात आज खूप मोठ्या प्रमाणावर शेअर बाजार कोसळले होते आणि त्याच्यामुळे जे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला त्याचे भारतावर आणि जगावर कसे परिणाम होणार आणि त्याच्या मागची अमेरिकेची भूमिका काय आहे, ती योग्य आहे का नाही योग्य आहे, भारताने याच्याबाबत काय करावं. और एक बात इसमें याद आ रही है वो जो भारतीय विपक्ष है, राहुल गांधी से लेके महाराष्ट्र में उद्धव ठाकरे तक सभी इस मुद्दे को ऐसे लगा रहा है कि शायद उनको कोई अंदेशा है कि डोनाल्ड ट्रंप के इस निर्णय से पूरे दुनिया में एक बड़ा आर्थिक संकट आने वाला है और वो संकट भारत पे भी आने वाला है, शायद उसका अंदेशा उनको है. तो इसी सभी मुद्दे पर चर्चा करने के लिए हम आज एकत्र आए हैं, इकट्ठा हुए हैं. हमारे साथ है डॉक्टर स्वदेश सिंह जो पहली बार MH48 पे आए हैं. आपका स्वागत है स्वदेश जी. एक थोड़ी सी इंट्रोडक्शन में करता हूँ. स्वदेश सिंह जी दिल्ली यूनिवर्सिटी में प्रोफेसर है, लेकिन उससे पहले उन्होंने बहुत साल मीडिया में काम किया है. वो उन्होंने एनडीटीवी, बीबीसी जैसे संगठनों ऑर्गेनाइजेशंस के साथ काम किया है. बीच में कुछ साल वो भारतीय जनता युवा मोर्चा के भी राष्ट्रीय उपाध्यक्ष रहे थे और अभी 10 देशों का उन्होंने एक प्रवास किया है अलग अलग लीडरशिप समिट के लिए. और सबसे महत्वपूर्ण बात जिसके लिए आज हमने उनको बुलाया है कि पिछले साल अमेरिका के वॉशिंगटन डीसी में एक बहुत बड़ी कॉन्जर्वेटिव संगठनों की कॉन्फ्रेंस हुई थी जिसमें विवेक रामास्वामी, अमेरिका के अभी के उपाध्यक्ष जेडी वांस जैसे लोग उसमें शामिल हुए थे. उसमें स्वदेश सिंह जी सहभागी हुए थे. तो सबका स्वागत आहे. स्वातीताई आणि चंद्रशेखर नेने सर यांची ओळख करून सर द्यायची यांची गरज ओळख नाहीये. करून द्यायची आपण गरज नाहीये. आपण याच्या पूर्वीही अनेकदा भेटलेलो आहोत. सगळ्यांचं स्वागत है. स्वदेश जी, मैं सबसे पहले आपके पास आऊंगा. ये जो बदलाव हो रहे हैं दुनिया में, जो अमेरिका के अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप इन्होंने जो निर्णय लिए है उसको आप किस तरह से देखते हैं? स्वदेश, आपको सुनाई दे रहा है? शायद कोई इश्यू है. तर स्वातीताई, तुम्ही तुम्ही बोलू हां, जरूर. मला वाटतंय डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण टेरिफ लागू करणार ही गोष्ट प्रचाराच्या दरम्यान सुद्धा सांगितलेली होती आणि जानेवारीत जेव्हा ते स्थानापन्न झाले, तेव्हाही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यावेळेला ते कॅनडा आणि मेक्सिकोच्या संदर्भात जास्त बोलत होते आणि मग ती तारीख त्यांनी पुढे लांबणीवर टाकली आणि ही 2 एप्रिलची तारीख जी आहे, ती सुद्धा अगोदर जाहीर केलेली होती. फक्त प्रत्येक देशाला काय-काय दर लागतील ह्याच्याबद्दल संदिग्धता होती. ती संदिग्धता आता संपुष्टात आलेली आहे. एक प्रकारे आपण असं म्हणू, की ज्यावेळेला 2 देशांमधला जो आयात-निर्यातीचा व्यापार असतो, त्याच्यावरती किती कर लावावेत हा अर्थातच प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्याचा एक भाग आहे, स्वायत्ततेचा भाग आहे. पण त्याच्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा दोन्ही उभयता देशांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या मल्टीलॅटरल प्लॅटफॉर्म्सवरती ज्यावेळेला फ्री ट्रेड अग्रीमेंट्स केली जातात आणि त्यानुसार हा सगळा व्यापार ठरवला जातो. पण इथे डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात आणि ते निर्णय पलीकडच्या देशावरती लादलेले दिसतात. आणि ह्याच्यामधून जी एक अस्वस्थता म्हणा किंवा एक अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्याचा परिणाम म्हणून हा विषय जो आहे, तो माध्यमांमधून प्रचंड प्रमाणात
चर्चीला जातोय असं आपल्याला दिसतं. पण एक गोष्ट इथे स्पष्ट झालेली आहे, की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, वेगवेगळे फ्री ट्रेड एग्रीमेंट्स असतील, ह्या सगळ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी चूड लावलेली आहे आणि ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याचं आम्ही काहीही मानत नाही. इथून पुढे अमेरिकेच्या हिताचे निर्णय माझं सरकार घेईल, असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलेलं आपल्याला दिसतं. मी आता नेने सरांना प्रश्न विचारतो. नेने सर, संपूर्ण जगात ज्या उलथापालथी ज्या होत आहेत, सगळे उलथापालथी होत आहेत, सगळे स्टॉक मार्केट पडलेत, त्याच्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पहिली ओपनिंग कमेंट तुमची. करायला हवं ना. हा, हा सुरू करा, ऐकू हा, येतंय. सुरू करा, ऐकू हा. येतंय. तुम्ही जर बघितलं तर भारतातले स्टॉक मार्केट सगळ्यात कमी पडलेत. त्याची 2 कारणं आहेत. एक तर भारताची इकॉनॉमी बऱ्यापैकी जास्ती सुदृढ आहे. दुसरं, भारताचा अमेरिकेकरता जे एक्सपोर्ट आपण करतो ते आपल्या तुलनेमध्ये अमेरिकेच्या तुलनेत तर खूपच कमी आहे. तर मला वाटतं 2.5 ते 6% पर्यंत जास्तीत जास्त आपण त्यांना एक्सपोर्ट करतो. त्यामुळे अमेरिकन डिसिजनचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर तितका जास्त होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेने भारतावरती जे कर लादलेत त्यापेक्षा बरेच जास्त कर भारताच्या कॉम्पिटिशन्सवरती लादलेत. चीनवरती, व्हिएतनामवरती, बांगलादेशवरती आपल्यापेक्षा जास्त कर लावलेत. त्यामुळे आपण ॲक्चुअली जास्ती कॉम्पिटिटिव्ह होऊ अशी शक्यता आहे. आपण जर बघितलं असलं तर आपल्या स्टॉक मार्केटमध्ये पण मिक्स्ड ट्रेंड आहे. काही लोकांचे स्टॉक खाली गेलेले नाहीयेत, काहींचे बरे झालेले आहेत आणि काही थोडेफारच स्टॉक्स खाली गेलेले आहेत. पोलाद वगैरे या गोष्टींचे स्टॉक. तर मला वाटतं की वी विल वेदर द स्टॉर्म मच बेटर दॅन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे आपल्याला एवढं काळजी करण्यासारखं कारण नाहीये. एकतर आपली अर्थव्यवस्था सुदृढ आहे. पूर्वीचा भारत हा मुळी नाहीच आहे. हे अजून आपल्या लोकांना कळत नाही. पर्टिक्युलरली भारतातल्या अर्थतज्ञांना तर नाहीच लक्षात येत. आपण अजून जुन्याच गरीब भारत या मेंटॅलिटीमध्ये आहोत. आपण आता त्यात नाही आहोत. थिंग्स हॅव चेंज्ड अ लॉट आणि त्याचा कुठेतरी रिफ्लेक्शन आपल्याला दिसायला पाहिजे. अर्थात थोडीशी हाईप पण वाढली होती, की नरेंद्र मोदी मित्र मग आपल्यावर कसे टॅक्स लावले. अरे मी मागे पण सांगितलं होतं, की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, भारताचे नव्हे. ते अमेरिकेच्या हिताचेच निर्णय घेतील. तरी सुद्धा भारतावरती त्यांनी कमी ड्युटी लावली हे आपण बघितलं असेल. फक्त 26% आपल्यावरती लावली आहे. चीनवरती 54% लावली आहे. तेव्हा आपल्याला यातला फरक लक्षात आला पाहिजे, असं मला वाटतं. पण स्वातीताई, तुम्हाला हा प्रश्न स्वातीताई, विचारतो तुम्हाला हा प्रश्न विचारतो की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि सुरुवातीला ते दररोज एक धमकी, कोणाला तरी कुठली तरी एक घोषणा करायचे आणि मग नंतर त्याच्याशी वाटाघाटी करून तो निर्णय मागे घ्यायचे, बदलायचे, कन्सेशन द्यायचे, 1 महिना पुढे ढकल, 2 महिने पुढे ढकल. तर त्यामुळे लोकांना वाटत होतं की जेव्हा हे अशा प्रकारचं टॅरिफचं त्यांनी 2 एप्रिलला घोषणा केली होती, तेव्हा लोकांना वाटत होतं की हे लोकांना घाबरवण्यासाठी केलेलं आहे, देशांकडनं त्यांना निगोशिएशन टेबलवर आणण्यासाठी हे केलं गेलेलं आहे. अजूनही बऱ्याच जणांना वाटतं की हे काही टॅरिफ काही यशस्वी होणार नाहीत. कारण आज जगाची सगळीच एकूणच अर्थव्यवस्था इतकी गुंतागुंतीची झालेली आहे आणि एकमेकांची इंटरलिंक झालेली आहे. ते बघता आज ना उद्या 2 आठवड्यांनी, 3 आठवड्यांनी ट्रम्प यांना द्विपक्षीय चर्चेत हे टॅरिफ मागे घ्यावे लागतील. तर तुम्हाला खरंच तसं वाटतंय का की हे जे आहे ते काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी आहे, का हे लाँग टर्म एकूण बदल झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? अ, अजूनही बदल होऊ शकतात, ही गोष्ट खरी आहे. कारण अनेक देश जे आहेत ते चर्चा करायला अगदी कॅनडा सकट चर्चा करायला तयार होते आणि कोणालाही अशा प्रकारची जे टेरिफ्स आहेत ते नको आहेत अर्थातच. पण त्याच्यामध्ये अमेरिकेचे काही स्वार्थ असल्यामुळे ट्रम्प यांनी ते पुढे रेटलेलं ही गोष्ट खरी आहे. आपण भारताच्या बाबतीमध्ये जरा मी 1 किंवा 2 मुद्दे फक्त मांडायचा प्रयत्न करते. भारतामध्ये आपण जे प्रोड्यूस करतो, मॅन्युफॅक्चर करतो, त्यातला 60-70% भाग हा इंटरनल कन्झम्पशनसाठी आहे. म्हणजे देशांतर्गतच त्या मालाची खपत होत असते. आपल्याला ती निर्यात करत बसावं लागत नाही आणि निर्यात जरी करत असलो तरी देखील ते अमेरिकेला फार कमी प्रमाणामध्ये जातं. दुसरी गोष्ट आपण अमेरिकेशी जो काही आपला निर्यात व्यापार आहे, तो जास्त करून सेवांचा आहे आणि सेवा ह्या कराच्या सगळ्या ह्या टेरिफच्या जंजाळामधून बाहेर आहेत. आणि म्हणून ह्या टेरिफचा भारतावरती काय परिणाम होणार, तर तो निगेटिव्ह परिणाम अतिशय क्षुल्लक असेल. पण चंद्रशेखर नेनेंनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर का कल्पना करा, की गारमेंट्स इंडस्ट्री म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये तुमच्यावरती 26% कर आहे. पण बांगलादेशावर 37 आहे, चीनवर 34 आहे
व्हिएटनामवरती 46 आणि कंबोडियावरती 49% जर का असेल, तर तुमच्या देशातलं टेक्सटाईल हे जास्त स्वस्त होऊ शकतं आणि तुम्हाला उलट मार्केट अमेरिकेमध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. तीच गोष्ट लेदर गुड्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट भारतासाठी नाही आणि उरलेले इतर देश सुद्धा त्याच्यामध्ये निगोशिएशन्स करायला कायम उत्सुक राहतील असं मला वाटतं. पण याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतो म्हणजे आपण सगळेजण 1991च्या पूर्वी एक मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता भारताने, आणि मग भारताचे कुठलेही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असो, भाजप असो, समाजवादी पार्टी असो, सगळ्यांचं एक आर्थिक दृष्टिकोन असा काही फार वेगळा नव्हता. एक मिनू मसानी वगैरे स्वतंत्रता पार्टी वगैरे सोडली तर बाकी सगळ्या पक्षांचं साधारणतः आर्थिक दृष्टिकोन हा थोडासा 19-20 फरक होता. पण कोणीही उघडपणे भांडवलशाहीचं वगैरे समर्थन करत नव्हते. आणि 91 सालापासून आपल्याला जी भूमिका बदलावी लागली आणि तेव्हापासून सगळेच जण आर्थिक उदारीकरणाचं समर्थन करायला लागले आणि सांगायला लागले की हाच मार्ग आहे. पण आता एक गोष्ट जाणवते, म्हणजे अमेरिकेने एक टर्म्स ऑफ द गेम बदललेलं आहे. म्हणजे काही जणांना वाटतंय हे फक्त तात्पुरतं नाहीये. अमेरिकेने हे एक, जसं 19व्या शतकात अमेरिकेमध्ये पूर्ण टॅरिफ्स आणि असं हे होतं, म्हणजे साधारणतः आता जे टॅरिफ त्यांनी लावलेले ते बरोबर 100 वर्षापूर्वी एवढेच टॅरिफ तेव्हा होते. तर हे लॉंग टर्म आहे, म्हणजे हे परमनंट नाही जरी नसलं तरी येणारी काही दशकं, अर्थात अमेरिकेत सरकार कोणाचं राहील त्याच्यावर आहे. आणि अमेरिकेने आपल्या राष्ट्रीय हिताचा निर्णय म्हणून एक धोरण बदललेलं आहे आणि ते धोरण बराच काळ कायम राहणार आहे. तर याबाबत नेने सर, आपल्याला हे पटतं का की हे आहे हे दीर्घकाळ राहणार आहे, अगदी हे निगोशिएशन टॅक्टिक नाहीये? माझ्या मते हे निगोशिएशन टॅक्टिक्स नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की ट्रम्पच्या टार्गेटवरती खरा चीन हा आहे. त्यामुळे चीनला त्यांनी जो झटका दिलाय, त्यानंतर भारत आणि त्यांचे इतर देश चीनचा व्यापार कसा उचलतात, चायना प्लस वन पॉलिसीमध्ये भारत कसा परफॉर्म करतो, इकडे त्यांचं लक्ष असणार आहे. आणि आत्ता परिस्थिती थोडीशी अशी आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था खरोखर प्रॉब्लेममध्ये आहे. त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेला जर त्यांना आता मी ट्रम्पच्या बाजूने बोलतोय त्यांना जर अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारायची असली तर या काही गोष्टी करणं त्यांना आवश्यक आहे. माझ्या मते हे लॉंग टर्म नाही तरी एखाद वर्ष तरी हे चालेलच. आणि त्याचा इफेक्ट काय होतो, अमेरिकेतले अर्थतज्ञ सुद्धा सध्या विचार करतात की याचा लॉंग टर्म इफेक्ट काय आहे कोणालाच माहित नाहीये. सगळेच जण बघतायत की एक मोठं डिस्रप्शन आलेलं आहे. त्या डिस्रप्शन मध्ये कोण कोसळतंय, कोण उभं राहतंय, कोण पुन्हा वरती उठून येतंय. आणि मुख्य म्हणजे अजून एक गोष्ट आपण पाहिली नाहीये की या टेरिफचा खरा बर्डन जो आहे तो अमेरिकेच्या ग्राहकांवरतीच पडणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे ग्राहक याला कसं रिस्पॉन्ड करतात, कारण शेवटी काय आपल्यावरती टेरिफ लागले तर मॅन्युफॅक्चरर तर टेरिफ आपल्या डोक्यावर घेतच नाही, तो किमतीमध्ये ते ऍड करतो. ग्राहक ती किंमत द्यायला तयार आहेत की नाही, आणि ट्रम्प जे म्हणतो मेक इन अमेरिका वगैरे, ते खरोखर यशस्वी होणार आहे की नाही, हे सगळं भविष्यात आहे. त्यामुळे आता वी आर टू अर्ली टू गेस द इफेक्ट ऑफ इट्स सो कॉल्ड डिस्रप्शन. स्वातीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे डोनाल्ड ट्रम्प हे करतायत, म्हणजे हे एका प्रकारे अमेरिकेतलं असं म्हटलं जातंय की हे अमेरिकेतलं हा अमेरिकेचा निर्णय नाहीये, हा एका प्रकारे रिपब्लिकन पक्षाचाही निर्णय नाहीये. हा एक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची जी एक क्लिक आहे, त्यांचे जे सल्लागार इलॉन मस्क असतील आणि JD व्हान्स आहेत, ते जे खास करून अमेरिकेतल्या रस्ट बेल्ट मधनं येतात, म्हणजे अमेरिकेतले ब्लू कॉलर वर्कर आणि जे श्रमजीवी लोक आहेत डेट्रॉइट आणि या सगळ्या भागातले, जे बेकार झाले. तर त्याच्यामुळे हे जे चालवलेलं आहे हे अमेरिकेचं मत नाहीये. काही जण तर म्हणतात ट्रम्प हे पुतीननी नेमलेला माणूस आहे, म्हणजे इन अ वे इज लाईक वर्किंग फॉर व्लादिमीर पुतीन. तर याच्यामध्ये अमेरिकेत तरी कन्सेन्सस आहे का हे जे चालू आहे त्याच्याबद्दल? सध्या तरी त्यांच्याकडची जी ओपिनियन पोल्स म्हणतो आपण, ती तुम्ही बघाल तर 75% लोक हे ट्रम्पच्या बाजूला आहेत असं हे सर्व्हे सांगतात. अर्थात आपल्याकडे दुसरा कुठला क्रायटेरिया नाहीये त्याचं जजमेंट घेण्याचा. पण आपण एक म्हणू शकतो की ट्रम्प यांनी काही अचानक काहीतरी केलंय असं मला वाटत नाही. रिपब्लिकन पक्षाचाही अजेंडा नसेल, पण ट्रम्प वारंवार एका गोष्टीकडे लक्ष देतात की खेचतात की 17-18 साली, म्हणजे 2017-18 मध्ये सुद्धा ते ज्यावेळेला अध्यक्ष होते, तेव्हा देखील त्यांनी हा टेरिफचा प्रयोग केलेला होता आणि तेव्हा कदाचित मला वाटतं
जपानच्या बाबत झालेला होता हा प्रयोग. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की ज्या देशावरती टेरिफ लावले जातात, त्यांची करन्सी थोडीशी डिव्हॅल्यू होते आणि त्यामुळे जी आम्ही वाढ करतो त्यातला काही पर्सेंटेज जो आहे, तो ह्या करन्सीच्या डिव्हॅल्युएशनमुळे कॉम्पेन्सेट केला जातो. म्हणजे रुपया आपला समजा पडला आता, तर ती जी वाढ आहे, ती वाढ थोडीशी ॲब्सॉर्ब होते. आणि त्याच्यामुळे एकंदर ग्राहकापर्यंत ही जी वाढ जाते ती अत्यल्प असते, असा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे आणि तो सांगत असतात ते. अर्थातच ट्रम्प यांच्या मागे सुद्धा काही अर्थतज्ञ आहेत आणि त्यांची काही मतं त्यानुसार त्यांनी हे सगळे प्लॅन बनवले. असं काही नाहीये, की कोणीतरी अननुभवी मनुष्य ज्याला अर्थकारण कळत नाही, तो हे सगळे निर्णय घेतोय असं मला वाटत नाही अजिबात. त्यांच्याशी मतभेद असू शकतात लोकांचे. मैं अभी स्वदेश जी के पास आऊंगा। स्वदेश जी, मैं उम्मीद करता हूँ कि आपको मेरी आवाज सुनाई दे रही है। मेरा पहला जी जी, प्रश्न मुझे है आपकी कि आवाज आ रही है। आपको मेरी आवाज आ रही है क्या? आ रही है, आ रही है। तो धन्यवाद। आप पिछले साल जो वॉशिंगटन में जो एक कॉन्जर्वेटिव पार्टीज का एक बड़ा सम्मेलन हुआ था, तो उसमें आप एक प्रत्याशी के तौर पे गए थे। ऐसे कहा जाता है कि दुनिया भर के दक्षिणपंथी पार्टी है, उसमें भारतीय जनता पार्टी को या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को खास करके आर्थिक दृष्टि से लेफ्ट विंग की तरफ या फिर सोशल एक ये देखा जाता है, क्योंकि बाकी सब पार्टीज है। ब्रिटेन की कंजर्वेटिव पार्टी है, रिपब्लिकन पार्टी है, बाकी के देशों की इजराइल की लिकुड पार्टी है। उनका एक आर्थिक उदारीकरण, कैपिटलिज्म, ये सबको बहुत एक उनका झुकाव उनका रहता है। अभी ये जो आप होता हुए देख रहे हैं कि एक तरफ से डोनाल्ड ट्रंप ने एक वामपंथी आर्थिक राजनीति के तौर पे उन्होंने एक ये किया है। तो आप इस सब को किस तरीके से देखते हैं? और जब भी आप वॉशिंगटन गए थे, तभी आपको जो उधर जो बात हुई, तब आपको उसकी कुछ भनक लग गई थी कि अमेरिका में ऐसे कुछ होने जा रहा है? बहुत बहुत धन्यवाद अनय जी, सबसे पहले तो मुझे अवसर देने के लिए। हाँ, पिछले साल जुलाई में यानी नवंबर के चुनाव से 4 महीने पहले नेशनल कंजर्वेटिज्म ऐसा करके एक फोरम बनाया गया। उसकी चौथी कॉन्फ्रेंस वॉशिंगटन में हुई थी और उसमें मुझे भी प्रतिभागिता लेने का अवसर मिला था। और वहाँ पे जेडी वांस, तब वो सिर्फ ओहियो के सेनेटर थे, विवेक रामास्वामी और ऐसे बहुत सारे रिपब्लिकन्स जो प्रोमिनेंट रिपब्लिकन्स थे, नॉट जस्ट फ्रॉम पॉलिटिक्स बट फ्रॉम अदर वॉक्स ऑफ लाइफ ऑल्सो दे वर देयर। वो वहाँ पे थे, एकेडमिक से थे, इकोनॉमिस्ट भी बहुत सारे थे, बहुत सारे हेरिटेज इंस्टीट्यूट के चेयरपर्सन और ऐसे बहुत सारे हडसन के लोग थे वहाँ पे इंस्टीट्यूट के। और हाँ, हल्की सी भनक तो लगी थी और इसको कि लेकिन इसको वामपंथी कहना थोड़ा-सा अलग हो जाएगा, चाहे भारत में और चाहे अमेरिका में। तो वहाँ की स्पीचेस से जो रिफ्लेक्ट होके आ रहा था, तो उससे समझ में आ रहा था कि एक प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी जिसे हम लोग अपनी भाषा में नेशन फर्स्ट कहते हैं और वहाँ पे मागा कह रहे थे, यानी मेक अमेरिका ग्रेट अगेन। और कैपिटलिस्ट देश है, मैन्युफैक्चरिंग को बढ़ा के ही वहाँ पे अपने रेवेन्यू जनरेट कर सकते हैं, अपनी कंपनियों को बाहर से बुला के। एप्पल जैसी कंपनी अगर चाइना और इंडिया में ज्यादा मोबाइल बनाएगा तो अमेरिका को क्या फायदा होगा, सिर्फ कुछ टैक्सेस के अलावा। तो वो जो ये पूरी, तो एक तरफ तो वहां पे ऐसी चर्चा हुई थी, तो विवेक रामास्वामी वगैरह का कहना था कि हम हाई स्किल्ड लेबर को तो बुलाएंगे, लेकिन जो थोड़ा अनस्किल्ड लेबर है या तो लो स्किल्ड लेबर है, उसकी एंट्री थोड़ी सी टफ होगी, जो H1B वीजा के तहत जो डिबेट चल रही है। जेडी वांस का भी यही इश्यू था कि इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी से ही बात आगे बढ़ेगी। और बहुत क्लियर थे वो लोग कि जो मागा मूवमेंट आएगा तो वो कैसे आएगा, जब इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी आएगी। उसके लिए मैन्युफैक्चरिंग को बूस्ट करना पड़ेगा अपने देश में, वो अपने देश में करना चाहते हैं। हम भारत में जिसे नेशनल इंटरेस्ट कहते हैं, या ठेंगड़ी जी ने जिसे थर्ड वे कहा, कि जो कैपिटलिज्म की जो अच्छी बात है और सोशलिज्म की जो अच्छी बात है, उसे ले लेना और एक अपना रास्ता यानी हमारे देश के लिए जो बेहतर है उसे करना। वो भी उसी देश पे आगे, उसी दिशा में आगे बढ़ चले हैं। और प्रोटेक्शनिस्ट और नेशन फर्स्ट इस अप्रोच से और जो ग्लोबलिस्ट फोर्सेज हैं उनके अगेंस्ट में उनके यहाँ एक जनमत उन्हें मिला है, और जो जनमत मिला है उस पे वो काम कर रहे हैं। तो एक ऐसी चीज तो वहां पे जरूर दिखाई पड़ी थी और उस दिशा में वो लोग आगे बढ़े। लेकिन हम लोगों ने भी उनसे अच्छा बार्गेन किया है एज कम्पेयर टू अदर कंट्रीज। अगर आप देखेंगे तो भारत बहुत ही सही पोजीशन पे है, क्योंकि अगर सबके टैरिफ इतने बढ़ेंगे और भारत के थोड़े कम बढ़ेंगे, तो भारत को कुछ सेक्टर छोड़ दे, जैसे ज्वेलरी वगैरह का सेक्टर है,
कुछ ऐसे बहुत एसेंशियल सेक्टर है उसमें अमेरिका हमसे ट्रेड करेगा ही करेगा और हमारे बिजनेस को फायदा और होने वाला है। ये क्योंकि ये कंपैरेटिव फिनोमेना है जो पूरा टैरिफ वाला जो कल रात में डिसीजन हुआ है, उससे इन जनरल हमें लॉन्ग टर्म में फायदा ही होगा, ऐसा मुझे लगता है। मैं आपको दो सवाल क्विकली एक के बाद एक पूछूंगा कि बाद में जी फिर से मैं मराठी में स्विच कर सकूं, जी 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 क्योंकि जी जी ये बात है, ये बात सही है कि भारत उससे बहुत यानी ज्यादा प्रभावित नहीं होने वाला है। लेकिन ये जो उनके जो टीकाकार है वो कह रहे हैं कि जो मागा मूवमेंट है, मेक अमेरिका ग्रेट अगेन, उसका सबसे बड़ा नुकसान मेक इंडिया ग्रेट अगेन, मेक यूके ग्रेट अगेन, मेक जर्मनी ग्रेट अगेन वाले जो है, जो सब ट्रम्प के भाई बंद जिनको कहा जाता है, भारत को नहीं कहूंगा लेकिन जर्मनी, यूके, सब कंट्रीज में जो दक्षिणपंथी पार्टियां सरकार में आई है, उनकी सबसे ज्यादा मुश्किल हो गई है, क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप की तरफ देख रहे थे कि डोनाल्ड ट्रंप हमको एक राष्ट्रवाद के एक रास्ते पे चलाने को सीखेगा, बट अमेरिका ने अपना राष्ट्रवाद, अपना राष्ट्रीय हित देखा है। तो ये पूरे दुनिया के दक्षिणपंथी जो दल है या फिर अलग अलग संगठन है, उसके लिए ये इसका कैसा प्रभाव होगा? तो इसमें जो सारी दुनिया में जो अलग अलग देश है, चाहे जर्मनी हो, हंगरी हो, यहाँ या फ्रांस में ऐसी पावर उभर रही, तो इनको एक इंटरनेशनल एक ऐसा कोई अलायंस तो देखिए बनाना पड़ेगा। मैंने इस पे लिखा भी और उसको बाकी काफी उस पर चर्चा भी हुई, इंटरनेशनल अलायंस ऑफ कंजर्वेटिव। और उसमें क्या कॉमनैलिटीज हो सकती हैं जहां पे अपने इंटरेस्ट को हैम्पर किए बिना हम दूसरे की मदद कैसे कर सकते हैं, चाहे आइडियोलॉजिकली या इकोनॉमिकली या सोशली या पॉलिटिकली। ऐसा कोई अलायंस बना के कॉमन ग्राउंड हमें ढूंढना पड़ेगा और उसके बाद इस पे थोड़ी सी बात हो सकती है। ये देखिए, ये बहुत सीधे समझ लेना पड़ेगा, डोनाल्ड ट्रंप की रिजीम में अब चैरिटी नहीं होगी और ये चैरिटी होनी भी नहीं चाहिए किसी भी देश की तरफ से। चाहे यूएस एड जैसी फंड में कुछ अपने जानने वाले लोग बैठे और उससे आप बहुत सारे पैसे लेके आ जाएं, उसके देश के हित में और हित में इस्तेमाल करें, ये नहीं होगा। अपने अपने देश की इकोनॉमी को स्ट्रांग बनाना पड़ेगा। उसमें हाँ, टेक्नोलॉजी ट्रांसफर के लेवल पे कुछ अगर बात हो सकती है, नॉलेज शेयरिंग को लेकर कोई बात हो सकती है, तो वो बात अवश्य होनी चाहिए। ये जो नॉलेज का ग्लोबलाइजेशन है उसे कोई रोक नहीं रहा है, टेक्नोलॉजी का ग्लोबलाइजेशन उसे कोई रोक नहीं रहा, लेकिन हर देश को हक है, अधिकार है कि अपने अपने देश की मैन्युफैक्चरिंग को बढ़ाए, अपने देश में रोजगार के ज्यादा साधन उत्पन्न करे। इसमें कभी कोई शंका होनी नहीं चाहिए। और मुझे लगता है कि आने वाले कुछ महीनों में ही इस तरह की किसी सहमति पे, आम सहमति पे, जो देश दुनिया की जो कंजर्वेटिव फोर्सेज हैं, जो अपने देश के की महानता के बारे में बात करते हैं, अपने लोगों को मजबूत बनाने की बात करते हैं, और जो एंटी ग्लोबलिस्ट फोर्सेज हैं, वो एक बार फिर से साथ में आके और कुछ कॉमन ग्राउंड पे काम करेंगे। और एक सवाल मुझे पूछना था कि खास करके अभी जी लोकसभा में और राज्यसभा में ये जो वक्फ बिल पे ऊपर जो डिबेट चालू थी, और उसमें बहुत सारे विपक्ष के नेताओं ने, और महाराष्ट्र में उद्धव ठाकरे ने भी, संजय राउत ने भी एक मुद्दा ये निकाला। उनका कहना था कि ये आप वक्फ की चर्चा है, ये लोगों को मिसलीड करने के लिए कर रहे हैं। एक्चुअली जो मुद्दा होना चाहिए था वो यूएस टैरिफ होने वाला है और उससे पूरे भारत का कैसे नुकसान होने वाला है, और उन्होंने ये सबकी तुलना कोविड क्राइसिस से की। उद्धव ठाकरे ने तो की कि बोले कि कोविड क्राइसिस के दरमियान आपने सभी पार्टियों की एक बैठक बुलाई थी और सबको विश्वास में लिया था, वैसे अभी करना चाहिए था, लेकिन आप सब गुमराह कर रहे हैं। तो उससे कुछ भनक लगती है क्या कि शायद यानी जो डोनाल्ड ट्रंप ने किया है वो अमेरिका के इंटरेस्ट के लिए किया रहेगा, लेकिन उसका फायदा लेके जो डीप स्टेट या फिर ये सब जो वामपंथी है, जिनके पास अभी भी काफी सारी आर्थिक ताकत अभी भी है, तो उसका फायदा लेके एक स्टॉर्म क्रिएट करे, जैसे स्टॉर्म किसान आंदोलन में किया था, जैसे स्टॉर्म अलग अलग उन्होंने टूल किट का यूज करके किया था, वैसे कुछ राजधानी दिल्ली में दिखाई पड़ रहा है कि कैसे सब विपक्ष एक साथ आके उसको लोगों को बहका ना ले। क्या लगता है इसके बारे में? हाँ, देखिए देखिए देखिए, जो विपक्षी पार्टियां हैं वो दिग्भ्रमित करने की कोशिश तो करेंगे ही करेंगे। जब वो आउट ऑफ नोवेयर इशू जनरेट कर लेते हैं तो वो करेंगे। इसलिए सरकार को भी सतर्क रहना पड़ेगा। जैसे एग्रीकल्चर का फील्ड है, उसकी प्रोड्यूस के मामले हैं, ये सब के जो एक्सपोर्ट इंपोर्ट के मामले हैं, इस पे कोई ज्यादा असर आना नहीं चाहिए। उसके लिए सरकार को जो भी सहयोग करना है। दूसरा जो बड़ा सेक्टर बता रहे हैं कि सूरत का जो पूरा इलाका है, ज्वेलरी का पूरा क्षेत्र है, वो बहुत प्रभावित होगा, क्योंकि वो लग्जरी आइटम होता है। लेकिन हमारा बहुत बड़ा रेवेन्यू वहां से आता है, बहुत बड़ी जनसंख्या हमारी मुंबई के झावेरी बाजार से लेकर सूरत के बाजारों तक, और देश भर के जो ज्वेलरी सेक्टर के लोग हैं, तो वो जो फिनिश्ड ज्वेलरी का सेक्टर है, उसके लिए क्या अप्रोच हो सकती है, एग्रीकल्चर के लिए क्या अप्रोच हो सकती है, और जो हमारे जो जहाँ पे टैरिफ पड़ने वाला है, वो सेक्टर प्रभावित ना हो, क्योंकि उसका लाभ उठा के कुछ
मोबिलाइजेशन करेगा, अपोजिशन, और अपोजिशन का रोल भी होता है इस सारी चीजों को करने का, लेकिन सरकार को भी ध्यान देना पड़ेगा और बिल्कुल क्या कहते हैं इसका लाभ उठाने की कोशिश करेंगे। लेकिन जो वक्फ बोर्ड बिल का मामला है और जो दूसरा मामला है, इसको आप जोड़ के देख नहीं सकते। ये तो सबको पता था कि जैसा माहौल बन रहा था कि डोनाल्ड ट्रंप अगर आते हैं तो उनको टैरिफ, मिस्टर टैरिफ कहा ही जाता था। वो पहला बड़ा डिसीजन ही इस तरह का जो लेंगे वो टैरिफ की फील्ड में लेके, क्योंकि यही एक तरीका है जिससे कि वो पहले रेवेन्यू इंस्टेंटली बढ़ा लेंगे और 1-2 साल में मैन्युफैक्चरिंग को बूस्ट देंगे अमेरिका में। ये बहुत ही स्पष्ट था। लेकिन जो वक्फ बोर्ड बिल है उस पे भी बहुत लंबे समय से डिबेट चल रही थी। पार्लियामेंट का सेशन भी भारत में तय है कि इस महीनों में ही होता है, मार्च अप्रैल में। पहले बजट आना था, बाद में वक्फ बोर्ड बिल आना था। तो दोनों चीजों को जोड़ के देखा नहीं जाना चाहिए। वक्त पे दरअसल बोलने के लिए संजय राउत जी के पास कुछ था नहीं, या राहुल गांधी जी की तो स्पीच ही सिर्फ चाइना के मुद्दे पे और यूएस के मुद्दे पे हुई। तो इसको दोनों को जोड़ नहीं सकते। वक्त की अपनी भूमिका है और टैरिफ पे अभी हाँ सरकार को आने वाले दिनों पे कुछ अच्छे निर्णय लेने पड़ेंगे जिससे कि हमारा जो बड़ा वर्ग इससे प्रभावित हो सकता है वो प्रभावित ना हो। इसे उन्हें ध्यान में जरूर रखना पड़ेगा। मी पुढचा प्रश्न स्वातीताईंना विचारतो Thank की हे खरं आहे की अमेरिकेच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा 2.8% म्हणजे 2.8% म्हणजे फार नाहीये. म्हणजे खास करून मेक्सिको, चीन, नंतर कॅनडा, त्याच्यानंतर जर्मनी, जपान, कोरिया यांचा वाटा खूप जास्त आहे भारताच्या तुलनेत. पण असं जरी असलं तरी भारताच्या काही खूप सारे उद्योग नाहीये. जे काही आपली स्ट्रॉंग सेक्टर आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सेक्टर आहे, त्याची जी निर्यात होती ती बरीचशी युरोपीय देशांना होते आणि त्याच्यातही खास करून जर्मनी, म्हणजे आपले भारत फोर्ज सारखे उद्योग आहेत ज्याचा शेअर आज 8% पडला. बाबा कल्याणी त्यांच्या 3 का 4 फॅक्टरी जर्मनीमध्ये आहेत. तर जो भारताचं जी निर्यात युरोपला होते आणि एकट्या पुण्यामध्ये 300 जर्मन कंपन्या आहेत. तर या सगळ्यामुळे जी सप्लाय चेन डिस्टर्ब होणार आहे, कारण युरोपला याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. तर त्याचा प्रभाव भारतातल्या एसएमईज आणि एमएसईज वर कसा होऊ शकेल, महाराष्ट्रावर त्याचा परिणाम काय होऊ शकेल? एक पहिली गोष्ट म्हणजे युरोपची अर्थव्यवस्था आधीच आपण म्हणतो तशी डबघाईला आलेली आहे. जे काही युक्रेन युद्धामध्ये हाताशी नसलेले पैसे त्यांनी खर्च केलेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता आणखी $800 बिलियन ते त्याच्यात टाकायला बघतायत. तेव्हा खरा म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे या सगळ्याचा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की अमेरिकेचा व्यापार युरोपियन युनियनशी जास्त आहे. आणि त्यांच्यावरती सर्वात जास्त म्हणजे चीनबद्दल सुद्धा बोललं जातं. पण त्याही पेक्षा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो युरोपियन युनियनवरती जास्त होणार आहे. आणि ही गोष्ट खरी आहे त्याच्यामधून जर का ह्या युरोपियन कंपन्या काही प्रमाणामध्ये त्यांची पिछेहाट झाली, तर त्यांच्या अॅन्सिलरी युनिट्स जर का भारतामध्ये ऑपरेट करत असतील, तर त्यांच्यावरती परिणाम जरूर होईल. पण तिथेच आपल्याला कळतं, की कुठे ना कुठेतरी तुम्हाला असं संकट आलं, की पर्यायी गिराईकं शोधावी लागतात आणि दुसरी गोष्ट अशी, की तुम्हाला जास्तीत जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्शन कसं करता येईल, काटकसर कुठे करता येईल ह्याचा विचार करायला ह्या सगळ्या घटना फोर्स करणार आहेत आपल्याही लोकांना. आणि त्यातूनच तुम्हाला नवा बिझनेस मिळू शकतो किंवा डायव्हर्सिफिकेशन काहीतरी. रिपर्पज्ड प्रॉडक्ट्स असतील किंवा थोडेफार चेंजेस करून जर का इतर ठिकाणी जर का व्हर्टिकल्स काही आणू शकत असू आपण, तर त्याचा यांना विचार करावा लागेल या कंपन्यांना. मी आता नेने सरांकडे जातो. नेने सर, जसा याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे, इंडस्ट्रीजवर होणार आहे, तसा त्याचा परिणाम फायनान्शियल सेक्टरवरही होणार आहे. म्हणजे शेवटी जगात एकूण सगळे शेअर बाजार आहेत त्यातल्या 55% 55% पैसा हा अमेरिकन शेअर बाजारात आहे. आणि अमेरिकन शेअर बाजार जेव्हा 4% पडतो एका दिवसात, तेव्हा सगळ्या जगातनं पैसा खेचला जातो. आणि भारताची आज अशी परिस्थिती आहे की कोट्यावधी लोकांनी आता हळूहळू सोनं आणि रिअल इस्टेटच्या पलीकडे जाऊन शेअर्स मध्ये, म्युच्युअल फंड्स मध्ये, एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. जे लोक 30 वर्ष 40 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना तो धक्का पचवायची तयारी आहे. पण जे फर्स्ट जनरेशन इन्व्हेस्टर्स आहेत की ज्यांना असं वाटलं होतं की स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकले की दरवर्षी 15%, 20%, 50% रिटर्न नक्की, त्यांचे पैसे जेव्हा कमी होत आहेत तेव्हा त्याचा परिणाम भारतावर कसा होईल. आणि तीच गोष्ट जगात सगळीकडेच, म्हणजे जेव्हा स्टॉक मार्केट पडायला लागतं तेव्हा सगळं जग घाबरतं. तर याचे फायनान्शियल मार्केटवर कशा प्रकारे परिणाम होईल असं आपलं मत आहे? माझ्या मते फायनान्शियल मार्केट आता खाली जाणारे हे नक्कीच आहे. परंतु मागाशी म्हटलं तसं भारतामधलं फायनान्शियल मार्केट तुलनेने कमी खाली जाईल, कारण आपला डिपेंडन्स अमेरिकन मार्केटवरती कमी आहे.
आता सुद्धा तुम्ही पाहिलं तर अमेरिकेचं जे कॅपिटल आपल्याकडे आलेलं आहे ते अजून बाहेर जायला निघालेलं नाहीये. त्यामुळे आपल्या फॅक्टरीजवरती त्याचा परिणाम होईल असं नाही. परंतु तुम्ही म्हणताय की अमेरिकन स्टॉक मार्केट खाली गेल्यामुळे भारतीय मार्केटवर काय परिणाम होईल? मार्केट म्हणजे शेअर वगैरे ज्यांनी माझ्या मते आपल्या इथल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या अमेरिकन मार्केटमध्ये फार थोड्या आहेत. आपल्या म्युच्युअल फंडनी सुद्धा तिकडे इन्व्हेस्टमेंट केले नाही. कारण आपले कायदे कानून पुन्हा विचित्र असतात. त्यांना काही डायरेक्ट तिथे इन्व्हेस्ट करता येतं असं नाही. तर जगातल्या कुठल्याही आता स्वातीताईंनी फार बरोबर सांगितलं, की युरोपला जितका फटका बसलाय, तेवढा फटका तर मला वाटतं चीनला सुद्धा बसणार नाहीये. पण भारत हा यातल्यापासून बऱ्यापैकी अलूफ आहे असं मला वाटतं. थोडंफार आता आज उद्यामध्ये आपल्याला दिसेल मार्केट खाली गेलं. पण तुम्ही बघितलं ते सुद्धा भारताचं मार्केट फार खाली गेलेलं नाहीये. आणि कदाचित येत्या काही दिवसामध्ये ते वरती सुद्धा येऊ शकतं. बघूया कसं पॅन आउट होतंय ते. मगाशी म्हटलं तर धिस इज टू अर्ली टू प्रेडिक्ट एनी इफेक्ट ऑफ दिस डिसरप्शन. कारण अमेरिकेमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं अमेरिकन ग्राहकाला जेव्हा त्याची झळ लागेल, तेव्हा ट्रम्प ते किती सस्टेन करू शकतील हे खरं पाहण्याची हे आहे. कारण आत्ताच्या याच्यात सुद्धा आपण सगळे विसरतोय, की शेवटी हा पैसा अमेरिकन ग्राहकच देणार आहे. भारत देणार नाहीये, युरोप देणार नाहीये, चीन देणार नाहीये. जेव्हा अमेरिकेमधल्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि त्या या प्रपोर्शनमध्ये वाढणार आहेत. आता जे काही टॅरिफ वाढवलेत, ते टॅरिफ यांच्याच डोक्यावर बसायचे. त्यावेळेला ट्रम्पचा आता जे 75% त्यांना जे पॉप्युलॅरिटी पोल आहे ना, तो किती टिकतो ते बघायचं. कारण अमेरिकन पब्लिक इज व्हेरी फिकल व्हेन इट पिंचेस देम. आतापर्यंत त्यांना काही पिंचच होत नव्हतं म्हणून बरोबर चाललं होतं. आता जेव्हा कळेल की उद्या आपली आत्ताच अंडी महाग झाली आहेत त्यामुळे तिथे दंगल सुरू झाली कारण मेक्सिकोतनं अंडी यायची ती टेरिफनी येत आहेत त्यामुळे ती महाग झालेली आहेत. हा आणखीन इफेक्ट प्रोपॅगेट होईल. माझ्या मते वेव्ह इफेक्ट आहे हा. तर बघूया अमेरिकन ग्राहक किती सस्टेन करतंय आणि ट्रम्प त्याला किती तोंड देत आहेत. हेही बघायचंय. गाड्यांच्या माझा किमती प्रश्न वाढतील माझा आता. प्रश्न स्वातीताईंना तर मी प्रश्न ताईंना तर विचारतो मी की प्रश्न विचारतो की त्यांनी बरीच वर्ष तुम्ही सेवा क्षेत्रात आणि आयटी सर्व्हिसेस मध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जे एक सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावर युएसचा जो एक्सपोर्ट आहे आपला, तो आयटी आणि आयटी सर्व्हिसेस मधला आहे. आणि आता एकूणच युरोपीय महासंघाचा एक असा आविर्भाव दिसतो की तुम्ही आम्हाला औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही जर आम्हाला फटका मारणार असाल तर आम्ही तुम्हाला सेवा क्षेत्रामध्ये फटका मारू. म्हणजे खास करून ज्या अमेरिकन बिग टेक कंपन्या आहेत त्यांच्या ज्या सेवा जगभर दिल्या जातात, गुगल असेल, अमेझॉनची क्लाउड सर्व्हिस असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, तर आम्ही त्याच्यावर एका प्रकारचे एक बॅरियर लावू, टॅरिफ लावू. आणि आपल्याकडेही बऱ्याच सो कॉल्ड अर्थतज्ञांनी किंवा जे गार्डियनचं उष्ट खरकट खाऊन लिहितात त्या अशा लोकांनी लगेच आपण पण हे करायला लागलाय की आपला स्वाभिमान कुठे गेला. बघा युरोपीय युनियन कसं अमेरिकेशी लढतंय आणि मोदी मात्र शेपूट घालून बसलेत, मोदींना लढता येत नाही. तर त्यातलं राजकारण थोडंसं दूर ठेवा. पण हा जो मुद्दा आहे की सेवा क्षेत्रात आज हे औद्योगिक क्षेत्रात झालाय म्हणून भारताला कमी फटका बसलाय. पण उद्या हे सेवा क्षेत्रात जर सुरू झालं, अमेरिका कदाचित सुरू करणार नाही पण युरोप सुरू करेल किंवा इतर कुठले देश सुरू करतील, तेव्हा भारताची भूमिका काय असावी? भारताने थोडंसं पेशन्स दाखवून सहन करावा का खास करून सेवा क्षेत्रात किंवा या म्हणजे जंगलाला आग लागले तर आपणही त्याच्यात आपल्याला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या आपण करून घ्याव्यात? काय मत आहे आपल्या याच्याबद्दल? मी असं म्हणेन की आयटी क्षेत्राबाबत जर का आपण सीमित ठेवलं आत्ताच्या घडीला डिस्कशन तर तुम्ही बघाल की एवढा ट्रेंड वर्कफोर्स जो आहे तो दुसऱ्या कुठल्याही देशाकडे आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे ते किती प्रमाणामध्ये डिक्टेट करू शकतील तुम्हाला त्याच्यावरती मर्यादा आहेत. अगदी युरोपानी मनात आणलं तरी ते एक वेळ अमेरिकेच्या कंपन्या ज्या आहेत गुगल असेल, अमेझॉन असेल, त्या ज्या पद्धतीच्या सेवा युरोपला देतात, त्या पद्धतीच्या सेवा भारतीय कंपन्या युरोपला देत नाहीयेत. हा त्याच्यामधला फरक आहे. आणि कारण आपण आयटी एनेबल्ड आणि आयटी सपोर्ट असे ह्याच्यामध्ये आपलं जास्त एक्सपर्टीज आहे. तेव्हा तिथे काही अफेक्ट होईल असं मला वाटत नाही. जरी युरोपने आपला रोख बदलला तरी देखील. आणि युरोप तसा सुद्धा बदलू शकणार नाही. त्याला दुसरा बांध असा आहे की अखेर जर का त्यांचं मार्केट हे अमेरिकेमुळे जाणार असेल तर त्यांना दुसरं मार्केट आहे कुठे? वाढणारी किंवा विकसन पावणारी जी अर्थव्यवस्था आहे ती भारताकडे आहे. आणि तो तुमचा हुकुमाचा एक्का आहे. त्यांना जर का एंट्री पाहिजे असेल तर त्यांना तुम्हाला एक प्रकारे इन्कन्व्हिनियन्स करून चालणार नाही. आता बघा इव्हन ट्रम्पच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतो की मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स वरती आम्ही अशा प्रकारे आमचे जे टेरिफ्स आहेत ते कमी करणार नाही. कारण आमचा शेतकरी जो आहे तो अफेक्ट होईल.
आणि तो अत्यंत गरीब वर्गामधला आहे आणि त्याला ज्या तुम्ही जशा सबसिडी देता तुमच्याकडच्या शेतकऱ्याला तशा आम्ही देत नाही आहोत. तेव्हा ते कंपेरेबल क्षेत्रच नाहीये. तिथे मोदी सरकार ठामपणे उभं आहे. हे जे कोणी शेपूट घातलं वगैरे म्हणतात, त्यांना काही गोष्टी एकतर लपवायच्या असतील किंवा माहिती नसतील. असा आपण आता याच्यावरती म्हणू शकतो. पण जिथे ठाम राहायचं तिथे मोदी ठाम राहिलेले आहेत. युरोपाचे सुद्धा पूर्ण युरोपियन युनियनचं मंत्रिमंडळ इकडे येऊन गेलं 2 ते 3 आठवड्यापूर्वी आणि त्यांना परत एकदा आपण मागे पाठवलेलं आहे. कारण ते जोपर्यंत तुम्हाला पाहिजे त्या टर्म्सवरती पुढे येत नाहीत, तोपर्यंत मोदी त्यांचे प्रस्ताव स्वीकारायला तयार नाहीये. त्यामुळे आपण जिथे पाहिजे तिथे फर्म राहतो ही गोष्ट खरी आहे आणि आपला इम्पॅक्ट जो आहे तो आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न जरूर करू. पण याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की आणि याच्याबाबत डॉक्टर अंकित शहा पण सातत्याने सांगत होते, आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा अंदाज होता. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उघड उघड बोलून दाखवलंय की आता अमेरिका US डॉलरचं डिव्हॅल्युएशन करणार आहे. म्हणजे एका प्रकारे या सगळ्या सर्व्हिस सेक्टर, IT सेक्टर मधल्या लोकांचे पगार, त्यांचं एक जीवनशैली होती, ती कुठेतरी डॉलर जो वाढता वाढता वाढे होतं त्याच्याशी तो निगडीत होतं. जेव्हा डॉलरचा भाव 84 रुपयावरनं किंवा 86 रुपयावरनं पडून 80 रुपयावर झाला, तर कोणी बेरोजगार होणार नाही. पण जी जीवनशैलीची एक हे वाढलेली आहे, ते त्याचा भारताला कशा प्रकारे फटका बसू शकेल जर अमेरिकेने खऱ्या अर्थाने डिव्हॅल्युएट करायला सुरुवात केली तर. नेने सर, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला वाटत नाही की अमेरिका डिव्हॅल्युएट इतक्या लगेच करेल. पण त्यांनी जरी डिव्हॅल्युएट केलं तर एक तर आपल्या एक्सपोर्ट मार्केटमध्ये त्याचा फायदा होतो आणि दुसरं आत्ता जे मगाशी चाललं होतं युरोपबद्दल, युरोपने जर अमेरिकेला सर्व्हिस द्यायचं नाकारलं तर आपले सर्व्हिस प्रोव्हायडर बसलेलेच आहेत हो, ते तातडीने तो सगळा धंदा उचलतील आणि डॉलर जर स्वस्त झाला तरी त्याच्यात त्यांना फरक पडत नाही. एक लक्षात घ्या, आपल्या सरकारने फार चांगलं सांगितलेलं आहे की हा जो काही इम्पॅक्ट आहे तो आम्ही लेवल ऑफ बिझनेस वाढवून हा इम्पॅक्ट आम्ही नलिफाय करणार आहोत. त्यांना 500 बिलियन पर्यंत हा बिझनेस न्यायचा आहे. हे कोणी बोलतच नाही. आमचे संपादक तर काय वाचतात आणि काय लिहितात ते त्यांनाच माहिती. परंतु हा विषयच काढला नाहीये. जेव्हा तुम्ही बिझनेस व्हॉल्यूम वाढवता तेव्हा तुमचा प्रॉफिट मार्जिन कमी झाला तरी ओव्हरऑल तुम्हाला इम्पॅक्ट जास्ती मिळतो आणि अमेरिका तुमच्यावर जास्त अवलंबून राहायला लागेल जर युरोपने दादागिरी केली तर. पण स्वातीताई म्हणल्या तसं युरोप इज इन नो पोझिशन टू बार्गेन. बडबड खूप करतायत ते, घडणार काही नाहीये त्यांच्याकडनं. त्यामुळे मला नाही वाटत काही त्याचा आपल्यावरती डायरेक्ट प्रॉब्लेम होईल. मी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या एका प्रश्नाकडे येतो. मला तो दोघांनाही विचारायचा आहे. मला असं वाटतंय म्हणजे या सगळ्याकडे बघून, म्हणजे हे गोष्ट उघड आहे की अमेरिकेने जे केलंय ते जसं अमेरिकेच्या स्वतःच्या हिताच्या रक्षणासाठी केलंय, ते एका प्रकारे चीनला धडा शिकवण्यासाठी केलंय. कारण चीननी जी सगळी कपॅसिटी तयार केलेली आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी, ती संपूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्याची कपॅसिटी आहे. आणि याच्यातनं अमेरिका काय करेल हा पहिला मुद्दा आहे. पण अमेरिकेने काय केलं तर प्रत्येक देश एक दुसऱ्या विरुद्ध रिटॅलिटरी टेरिफ लावेल आणि त्याच्यातनं सगळी जागतिकीकरणाची व्यवस्था जी चीनकडे उत्पादन, म्हणजे सगळे कच्चा माल चीनकडे येणं, चीनमध्ये उत्पादन होणं आणि मग तो सगळ्या जगात आणि त्याच्यातही अमेरिकेत मुख्यतः तो पक्का माल पोहोचवणं, ही जी साखळी तुटली तर चीनचं होणारं नुकसान हे एक त्याच्यातला फॅक्टर आहे. त्याच्याबद्दल मला तुमची कमेंट्स हवे की याचा अल्टिमेट जर हे राहिलं वर्षभर, जर कोणाचा तरी धीर खचला युरोपचा वगैरे तर सगळंच बारगळेल, अमेरिकेचा धीर खचला तर बारगळेल. पण जर ही व्यवस्था काही महिने वर्षभर राहिली तर चीनला याचा कशा प्रकारे नुकसान होऊ शकेल, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो मला जाणवतोय त्याच्यावरही मला तुमच्या दोघांची कमेंट हवी, की गेले काही महिने, वर्ष, दीड वर्ष आपलं साधारणतः आयमेक, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर, हा त्याची आपण चर्चा करतोय. आता मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ज्या देशांविरुद्ध बिलकुल करवाढ केलेली नाहीये किंवा आयात कर लावलेले नाहीये ते मुख्यतः आखाती देश आहेत. सौदी अरेबिया, UAE, इजिप्त वगैरे. कारण ते कदाचित अमेरिकेविरुद्ध फारसे कर लावले नसतील, त्यांचे वेगळे आर्थिक हितसंबंध असतील. पण आता त्या देशांमध्ये कर लावले नसल्यामुळे कदाचित आता भारताहून सुटे भाग UAE ला पाठवणं किंवा सौदीला पाठवणं, तिथे ते असेंबल करणं आणि तिकडे ते अमेरिकेला पाठवणं आणि कर फारसे न भरता, अशा प्रकारचं काही एक नवीन आर्थिक सप्लाय चेन सुरू होईल का? आणि ती झाली तर आपोआपच त्याच्यामुळे इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरला, म्हणजे चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हला पर्यायी जो मार्ग उभा केला जाते त्याचा याच्यामुळे कशा प्रकारे फायदा होऊ शकेल? दोन प्रश्न. पहिले स्वातीताई, म्हणजे पहिला चीनवर कसा परिणाम होईल आणि दुसरा आयमेकला कसा फायदा होईल? चीनवरती जरूर परिणाम होणार आहे. एक तर त्यांची अर्थव्यवस्था डबघाईलाच आलेली आहे. ज्या प्रकारे कोविडच्या संकटानंतर एकंदरीतच आणि
ताबडतोबीने आलेलं युक्रेनचं युद्ध याच्यामुळे युरोपची अर्थव्यवस्था खालावली, अमेरिकेची खालावली ही आता आपण बघतो आहोत. या दोनामुळे त्यांच्याकडची जी मागणी आहे ती कमी झाली. चीनच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात व्हल्नरेबल पॉइंट हा आहे, की त्यांनी समजा 100 पीस बनवले तर त्यातले 70 एक्सपोर्ट होतात. एक्झॅक्टली उलटा भाग भारतासाठी आहे. आपण 100 बनवले तर 70 आपण आपल्या देशामध्ये खपवतो, 30 एक्सपोर्ट करत असू किंवा त्याही पेक्षा कमी. त्यामुळे त्यांच्या एक्सपोर्ट ऑर्डर जर का थांबल्या चीनच्या, तर त्यांना खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आणि हा जो म्हणजे टेरिफमुळे जर का ती मागणी आणखी खाली गेली, तर तो फटका अधिक द्विगुणित होईल. आणि कारण त्या ऑर्डर ज्या आहेत ऑलरेडी एक आपण बघतोय की ट्रेंड दिसतो आहे की चीनमधल्या फॅक्टरीज लोकांनी शिफ्ट करून काहींनी व्हिएटनाममध्ये नेल्या, काही कंबोडियात नेल्या, काही भारतामध्ये आलेल्या आहेत. हा जो ट्रेंड आहे तो जास्त गतिमान होईल या सगळ्या ह्याच्यानंतर. आणि चीन म्हणून तर मला वाटतंय चीनचं काय मुखपत्र आहे त्यांनी सांगितलं ना, ड्रॅगन आणि एलिफंट लेट अस डान्स टुगेदर वगैरे. तर ते त्याचं कारण ती मजबुरी जी आहे ती आपल्याला तिथे अगदी स्पष्ट दिसून येते चीनच्या बाबतीत. दुसरं तुम्ही जे म्हणलात की आयमेक वरती काय परिणाम होईल, मला तरी असं वाटतं की जे भारतासाठी जे टेरिफ लावले गेलेले आहेत, भारत आणखी निगोशिएट करून ते टेरिफ जे आहेत ते आणखी खाली आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तसं झालं तर भारतामध्येच मुळात उत्पादन क्षमता जी आहे ते वाढेल, कारण वेगवेगळ्या ठिकाणून मॅन्युफॅक्चरिंगची सेंटर्स जी आहेत ती भारतामध्ये येण्याची जास्त शक्यता आहे. पण त्याही पेक्षा कमी मिडल ईस्टमध्ये टेरिफ असल्यामुळे असेंब्लीची कामं कदाचित तिकडे जाऊ शकतात. पण ती भारतातून तिकडे जातील का चीनमधून जातील, असे सगळे प्रश्न तिथे उपस्थित होतात. आयमेक कॉरिडॉर जो बनवला गेलेला होता तो खास करून भारतामधली गुड्स ही युरोपापर्यंत पोहोचवायची आणि मग त्या निमित्ताने खुद्द मिडल ईस्टच्या देशांमध्ये सुद्धा एक कारखानदारी वाढावी. त्यांचीही एक हे होती की पेट्रोलवरती अवलंबून न राहता वेगळं उत्पादन आपल्याकडे असावं. तर त्याच्यात एकच प्रॉब्लेम एवढाच आहे की तिथे असलेलं जे रॅडिकॅलिझमचं भूत आहे आणि त्या निमित्ताने समाजामध्ये सततची अस्वस्थता, अशांतता, युद्धाचं सावट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघता तिथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन जातील की नाही हा पहिला मुद्दा. त्यांना त्या भागाकडे आधी लक्ष द्यावं लागेल आणि ती शांतता, सुव्यवस्था तिथे प्रस्थापित करावी लागेल. या सगळ्या एलिमेंट्सना अटकाव करावा लागेल. त्यानंतर हे कदाचित घडू शकेल तसं झालं तर. पण त्याला वेळ आहे असं मला वाटतं. आणि 1 वर्षामध्ये परत एकदा ह्या टेरिफचा सगळा सिनेरिओ जो आहे तो कदाचित बदलू शकतो पुन्हा. नेने सर. पहिल्यांदा चीनबद्दल. चीनच्या राज्यकर्त्यांना सर्वात जास्त जर भीती असेल तर बेकारी वाढली तर त्या बेकार तरुणांचं करायचं काय. आणि अमेरिकेमध्ये ट्रम्पना जे काही ॲडवाईस करतात ते माझ्या मते फारच उत्तम ॲडवायझर आहेत. त्यांनी चीनमधली बेकारी वाढवण्याचं हे अस्त्र केलेलं आहे. एकदा टेरिफ वाढले आणि चीनचा एक्सपोर्ट कमी झाला, हे प्रोडक्शन झालंच नाही तर पगार कसे देणार. आणि पगार नाही दिले तर फॅक्टरीज बंद होतील. फॅक्टरी बंद झाल्या की बेकारांचे तांडे फिरायला लागतील. त्यांना रोखणं शी जिनपिंगला सुद्धा शक्य नाही आहे. म्हणजे चीनच्या रिप्रेसिव्ह अर्थव्यवस्थेला सुद्धा ते शक्य होणार नाही. आणि तिथे चीनमध्ये जे इंटरनल डिसेन्शन होण्याची अमेरिकेची अनेक वर्ष इच्छा आहे ती कदाचित फलद्रूप होऊ शकते. हा प्रकार चीनबद्दल. पण चीन ते एलिफंट डान्स करायला येतात त्याचं कारण त्यांना इथे खपवायचं आहे. मार्केट आहे कुठे हो. अमेरिकेत नाही विकलं तर भारतात तरी विकू म्हणून ते येत आहे तिथे. आपण एकदा ठाम डिसिजन घेतलं की त्यांचा माल घ्यायचा नाही की त्यांना माल विकायला जागाच नाही. युरोपकडे पैसेच नाही आहेत त्यामुळे युरोपही घेऊ शकत नाही. अतिशय दोलायमान परिस्थितीमध्ये सध्या जगाचा बॅलन्स आहे. आणि चीन सुद्धा माझ्या मते त्याला सर्वात जास्त घाबरतोय. त्यांचे पोस्टरिंग काही असू दे, आय एम शुअर दे आर टेरिफाईड ऑफ इफ दिस हॅपन्स. त्यांचा एक्सपोर्ट जर कमी झाला आणि कमी म्हणजे ड्रास्टिकली कमी झाला तर काय करायचं आहे लोक. कारण फॅक्टरीमध्ये पैसे घालून बसले तो. एवढ्या सगळ्या उभारलेल्या फॅक्टऱ्या आहेत त्या काही एका दिवसात बंदही करता येत नाहीत. माणसांचं करायचं काय. आत्ताच घोस्ट टाउन्स तिथे वाढायला लागलेली आहेत, त्या आणखीन वाढतील. हा चीनचा भाग झाला. पश्चिम आशियाची तर अजून आपण हे सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्टी विसरतोय. या पॉलिटिशियन्स फार शहाणे असतात. त्यांनी टॅरिफचा एक ट्रम्पनी पिल्लू सोडलं. इराणबद्दल तो काय करतो प्रश्न सुद्धा विचारत नाहीये. ट्रम्पचा माझ्या मते पुढचं टार्गेट हे इराण हेच आहे. आणि इराणवरती जर हल्ला करायचा झाला तर ट्रम्पला वेस्ट आशियामधल्या बऱ्याच लोकांची मदत लागेल. म्हणून वेस्ट आशियावरती टॅरिफचा अजिबात परिणाम त्यांनी करून दिलेला नाहीये. आता पुढचं टार्गेट हे इराणच आहे.
आणि तो गप्प बसणारा नाहीये. आता तुम्ही काल बातमी वाचली ना, इराणनी हुतीमधनं येमेनमधनं आपला प्रेझेन्स काढून घेतलाय. तेही आता त्यांची प्रॉब्लेम झालेले आहेत. ट्रम्पनी जर इराणची गठाडी वळली तर इन्मेक शिवाय दुसरा रस्ताच राहत नाही हो तिकडे जायला. त्यामुळे इन्मेक कॉरिडॉरचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. फक्त आपल्या देशामध्ये जे रॅडिकॅलिझम आहे त्याला कंट्रोल मोदी साहेबांनी केलं पाहिजे. नाहीतर तिथे आपण करायला जायचं आणि तिथेच आग लागायची असं होता कामा नये. कालची ती स्टेटमेंट सगळी जी ऐकली वक्फवाल्यांची, त्यांना कंट्रोल केलं तर माझ्या मते अतिशय उज्ज्वल भविष्यकाल आपल्या देशाला आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच धन्यवाद नेने सर. स्वातीताई आज वेळ दिला. स्वाती असं तुम्हाला काही बोलायचं का? तुमच्या परवानगीने एक मुद्दा मांडते. सगळे जे आपले लिबरल पत्रकार आहेत ते खूप मोठ्या कंठरावाने सांगतायत की बघा ट्रम्प आणि रशिया ह्यांचं कसं सूत जमलेलं होतं आणि त्यांचं सगळं गुळपापडीचे व्यवहार असलेल्यामुळे रशियावरती मुळे काही टेरिफच लावले गेलेले नाहीये. तर मला इथे स्पष्ट करावंसं आणि मला खरोखर हास्यास्पद वाटतं हा सगळा मुद्दा. पहिली गोष्ट म्हणजे रशियावरती सध्याला अमेरिकेने 88,000 जवळजवळ सँक्शन्स लावले आहेत आणि ती अजूनही कार्यरत आहे. तेव्हा दोन देशांमध्ये व्यापार जवळजवळ ठप्प झालाय. काही गोष्टी फक्त जात आहेत त्या रशियामधून अमेरिकेमध्ये जात आहेत आणि तो युरेनियम म्हणजे त्यांचे जे अणुभट्टे आहेत विजेसाठी अणुविजेसाठी जे वापरलं जातं ते अजूनही रशियाकडून घेतलं जात आहे आणि अशीच काही मिनरल्स जी महत्वाची आहेत ते वगळता सध्याच्या घडीला व्यापारच जिथे नाही तिथे टेरिफची बात येतेच कुठून. आणि मग त्यांनी पुतीनला फेवर केलं, तो त्यांचा कसा मित्र आहे आणि त्यांना राज्यावर यायला मदत केली वगैरे वगैरे जे तरकट मांडलं जाते त्याचा म्हणजे तो मुद्दा खोडायचा होता मला आणि म्हणून तुम्हाला थोडासा विनंती केली. नाही धन्यवाद. आज दोघांनी आणि डॉक्टर स्वदेश सिंग यांनी देखील आज वेळ दिला. थोडंसं आज ऑडिओचे इश्यूज होते पण तरी सगळ्यांनी चांगली चर्चा रंगली होती. मला फक्त एकच मुद्दा जाता जाता मांडायचा आहे आणि तो म्हणजे एकूणच आत्ताची जी परिस्थिती बघता त्याच्यातनं दीर्घकालीन असे परिणाम चांगले वाईट होऊ शकतात. शेवटी विष निघाल्यावर नंतर अमृतही निघेल अशी मला अपेक्षा आहे. पण याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सावध राहायची आवश्यकता आहे. कारण इथे मुद्दा भारत खाली पडण्याचा नाहीये तर ठेचकाळण्याचा आहे. आणि एकदा ठेच लागली म्हणजे ठेच लागल्यावर फारसं लागत नाही. पण ठेच लागली आणि तुमचा बॅलन्स गेला की मग तुमचा मार्ग एकदा चुकू शकतो आणि यामुळे आपण सदा सर्वदा सावध राहायला पाहिजे. आपल्याला धोका बाहेरच्या शत्रूंचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठा धोका इकडच्या जयचंदांचा आहे की ज्यांना हे देखील एक निमित्त सरकार पाडायचं किंवा देशाची व्यवस्था ठप्प करायचं निमित्त म्हणून मिळालं. मोठी आंदोलनं उभी केली. कदाचित मला हे जाणवतंय की ज्या आत्मविश्वासाने हे लोक कशा प्रकारे भारताचं नुकसान होणार आहे वगैरे अशा प्रकारची भाषा वापरतायत तर या सगळ्या डीप स्टेट कडनं ही काही शेअर मार्केटमध्ये आणि काहीतरी मोठा खेळा करायची तयारी तर नाही ना. म्हणून शक्यता काही असू शकते पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आपण तपासून बघितले पाहिजेत. तरच आपण याच्यातनं तावून सुलाखून बाहेर येऊ शकू. पण आता जे जगात चालू आहे जागतिक राजकारणासाठी आणि अर्थकारणासाठी अभ्यासकांसाठी ही पर्वणी आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्याच्यात भरडले जातोय पण तरी देखील राजकारणाकडे एका तटस्थ दृष्टीने आपण बघायला शिकलं पाहिजे. तेवढंच मी आजच्या चर्चेच्या शेवटी म्हणेन. पण आज स्वातीताई डॉक्टर चंद्रशेखर नेने सर आणि डॉक्टर स्वदेश सिंग यांनी वेळ दिला आणि एक चांगली चर्चा रंगली आणि या विषयावर भविष्यातही आणखीन जसे जसे याचे पैलू समोर येतील त्याची चर्चा आपण करूया. तर तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा आमचे तिघांचेही चॅनल. सगळ्यांना पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशी आशा आहे. धन्यवाद.